वीर सावरकरांचं किती सुंदर स्मारक आहे, खूपच छान. पण सावरकरांच्या जेलला तर आपण इथे एक ग्रुप फोटो घेणार आहोत आपला, तर सगळ्यांनी प्लीज जॉईन व्हा. आपला ट्रॅव्हल एक्सपर्टचा ग्रुप सगळा. हो सगळे. गाईज, वेलकम टू माय ब्लॉग ट्रॅव्हल विथ तृप्ती. आता मी आहे डिपार्चर गेटला आणि मी आहे डोमेस्टिक एअरपोर्टला आणि मी आता कुठे जाते ते तुम्हाला मी दाखवणार आहे. माझा ट्रॅव्हल एक्सपर्टचा पूर्ण ग्रुप येतोय. सगळे छान मस्त सकाळी सकाळी छान दिसत आहेत सगळे. हसरे चेहरे आहेत का बघा. ये बड़ी अच्छी बात कही आप. हो एकदम छान हसरे चेहरे आहेत सगळ्यांचे. मस्त. आपण आता जातोय, निघतोय. चला. माझा गेट नंबर आहे 22. आपण गेट नंबर 22 ला जातोय. होय होय. हां, सगळे गेले क्लाइंट आणि आम्ही आता जातोय. हां, आपलं बोर्डिंग चालू झालेलं आहे आणि आपण आता बोर्डिंग जातोय. गेट नंबर 22. जाऊया. हे आहे आमचं बोर्डिंग पास. तुमचं दाखवा बोर्डिंग पास. हे आहे. तुम्ही ब्रेकफास्ट केलात नाही? नाही, मी हा घेतलाय. मी आता फ्लाईटमध्ये ब्रेकफास्ट खाणार. हां ना, आपण फ्लाईटसाठी मिल दिलंय. चला, आता तुमचा सीट आहे इकडेच. कुठे? ये 1 2 3 4D ला ना, म्हणजे अगदी सरळच आहे. इथे पुढेच आहे. हा 1 2 3 4. हाय, बसले इथे. हाय. आता आम्ही आलो फ्लाईटमध्ये. आपण आता फ्लाईटमधून जातोय. बसलात तुम्ही एकटाच का इथे? काय माहिती. तुमचे पार्टनर कुठे आहेत? चला निघूया आपण आता. चला, आम्ही येतोय आता. आहे फ्लाईटमधून. हे आहे जे मी तुम्हाला सांगितलं होतं मी कुठे आलो ते आता तुम्हाला मी दाखवते. कुठे आलो आपण. वा, छान प्रसाद. आता खूप छान केलंय बघ ना. ही आपली फ्लाईट आणि ह्या आपल्या संगीताताई, लताताई. गुड मॉर्निंग. हे सगळे. चला, आपण आता सगळे जातोय ह्या बसमधून. आलोत आमच्या रूमला, तर मी तुम्हाला दाखवते. बघा माझा रूम. लेके आना भैया बॅग्स मेरा. ही आहे आमची पोर्ट ब्लेअरचं हॉटेल. खूप सुंदर आहे, खूप नीट अँड क्लीन आहे आणि खूपच छान आहे. वॉशरूम दाखवते मी तुम्हाला. त्यांचं पण वॉशरूम खूप नीट अँड क्लीन वॉशरूम आहे. सगळं ड्रायर आहे, सगळं आहे. खूप छान आहे. ह्या माझ्या बॅग झाल्यात आता आणि छान एकदम. आमचं आता सगळे आम्ही आता आलो आणि आता आम्ही इथून लंचला जातोय लगेच. आपण लंचला जाऊया आता. छान एकदम रूफटॉपला आलोत आपण. मस्त एकदम. क्या बात है. पुरा अंदमानचा व्ह्यू आणि इथे आपलं लंच. वा, क्या बात है. खूप छान आहे. लंचला घेतलंय, लंच लागलंय इथे. आपण आता लंच करतोय मस्त. वा, छान गरम गरम सगळं. खीर आहे, सलाड आहे, पापड आहेत, गरम गरम फुलके आणि या इथल्या लोकल फूड. हां, आणि हे फिश आहे. फिश. आता लंच रेडी आहे, तर सगळ्यांना लंच देतो आम्ही. म्हणजे आपण लंच करतोय मस्त. अगदी काय
शब्दच नाहीये, इतकं छान जेवण आहे. काकू नेहमीप्रमाणे तुमचा जेवणाचा फोटो झालाच पाहिजे, जसं आपण प्रत्येक वेळी घेतो तुमच्या जेवणाचा व्हिडिओ. जेवण कसं आहे काकू? मस्त मस्त आहे ना मस्त. तुम्ही आत्ता घेतलं, आधी टेस्ट करा कसं आहे काय आणि मला सांगा. मस्त आहे. बिस्लरीचं देतात ना त्या काकू, घ्या ते. काय म्हणता तुम्ही? कोणाला नाही मिळालं असं नाही, परत घेऊ शकता. खीर खाल्लीत तरी तुम्हाला मी गुलाबजाम रसगुल्ला जे हवं ते देणार. माझ्या घरात केला तरी खात नाही खात. तुम्ही घेतलीत खीर नाही तर रसगुल्ला घ्या. तुम्ही खाल्ली खीर खाल्ली नाही तर रसगुल्ला घ्या. कोणाला रसगुल्ला हवा असेल तर रसगुल्ला घेऊ शकता. जेवतो. तुम्ही जेवलात म्हणजे आमचं पोट भरलं. काकू रसगुल्ला हवाय का? रसगुल्ला आलाय. हवाय? जितने देरी चाहिए, लेकिन 4 बजे हमको सिल्वर जेल पे आना होगा, जो काला पानी बोला जाता है अंडमान का, जहाँ कैदियों को लाके रखा. आपका अवीर सावरकर जी 10 साल यहाँ थे एक ही कोठी पे, तो वो 4 बजे एंट्री होती है. 4 बजे आपको वहाँ पहुँचनी है. बीच का पेट पहले फिलहाल अभी आप लोगों ने जिस ब्लॉक से अंदर आए, ये जेल का एडमिनिस्ट्रेटिव ब्लॉक था. इसके ऊपर वाले हिस्से में यहाँ का जो जेलर था डेविड बरे, उनका रेसिडेंस ऑफिस वगैरह था, और नीचे पूरे गुडाउन के हिसाब से उन दिनों ब्रिटिश इसको यूज करते थे. तो देखिए जैसे ही आप लोगों ने अंदर आए, यहाँ पे 2 जोत जल रहा है. ये है स्वतंत्र जोत और वंदे मातरम जोत. ये उन सभी फ्रीडम फाइटर्स की याद में जलाया गया जिनको ब्रिटिशर्स द्वारा यहाँ पे बंदी बनाया गया था, और उसको जलाए रखने के लिए हर महीने 24+24 यानी कि 48 सिलेंडर्स यूज करते हैं, जो इंडियन ऑयल कॉर्पोरेशन द्वारा इस जेल को फ्री ऑफ कॉस्ट देते हैं. नीचे प्लेटफॉर्म, साइड में लीवर और ऊपर का बीम, इतने सारे चीज पुराने देख सकते हो. लेकिन इनमें जो 3 रस्से अभी मौजूद है, तीनों रस्सों को बदल दिया गया. उस रस्से पे अगर आप ध्यान से देखोगे तो देख सकते हो उसमें ना बीच में आयरन रिंग है, लोहे का रिंग है. तो बेसिकली इसका क्या यूज था? तो भी ऊपर खड़ा हुआ क्या होगा, ग्रेविटेशनल फोर्स की वजह से हैंग होगा. जिथे कैदी लोकांना फाशी द्यायची ते ठिकाण आहे हे बघून घ्या सगळ्यांनी. हे आपण बघतोय, हे तुम्हाला दाखवते मी का इथे कुठे कसं फाशी द्यायची. हे इथे फाशी दिली जायची कैद्यांना सेल्युलर जेलमध्ये. हे फाशीचं ठिकाण आहे. हे बघा हे आहे ते ठिकाण. चला काकू तुम्ही खाली उतरा इथे हळूहळू. पावसामुळे थोडंसं सांभाळा. हां नाही इथे जायचं आपल्याला, इथे जायचं या साईडला. 2 मिनिटं थांबा इथे, ते सांगतील तुम्हाला काय दाखवतायत पहिला. चला या हळूहळू उतरा काकू, सगळ्यांनी हळूहळू उतरा. हे फाशी घर आहे. आपण फाशी घर दाखवलंय तुम्हाला मी आता हे. आणि आपण आता जातोय इथे. मी दाखवते तुम्हाला जसं जसं आम्ही बघतोय ना ते सगळं तुम्हाला मी दाखवते. हे आहे सेल्युलर जेल आणि त्याच्यातलं हे फाशी घर. बघितलं का तुम्ही? चला मग आपण आता इथे जाऊया, पुढे सगळं बघतोय. या हर एक रूम में एक कैदी को रखते थे. इसको मतलब सॉलिटरी कन्फाइनमेंट. इनको आपस में बातचीत करना, मेलजोल करना कोई पॉसिबिलिटीज नहीं था. सपोज ये लोग कभी आपस में बातचीत करते हुए पकड़ा गया, या फिर किसी ब्रिटिश ऑफिसर्स के साथ, ऐसे केसेस में एक पनिशमेंट पीरियड डिक्लेयर करते हुए ड्रेस पहनाता है. अब इस ड्रेस पहनने से क्या होगा, इनके ऊपर इचिंग रिएक्शन, स्किन डिजीज, एलर्जी, रैशेस, ऐसे बहुत सारे प्रॉब्लम्स होते थे. नॉर्मल ड्रेस आप लोग देख सकते हैं ऐसे होता है. नॉर्मल ड्रेस के साथ साथ यहाँ पे 3 फिटर्स मौजूद है. पहला फिटर है चेन फिटर, फिर बार फिटर, लास्ट में दैट इज क्रॉस बार फिटर. चेन फिटर बेसिकली फ्लेक्सिबल है. त्यांना काहीतरी असा म्हणजे ज्याच्याने इचिंग वगैरे होईल हा ड्रेस घातला जायचा त्यांना. असं नाही तर त्यांचा रेग्युलर ड्रेस हा असायचा, पण त्यांनी काहीतरी म्हणजे जर कोणी एकमेकाबरोबर बोलले, काहीतरी शिक्षा असायची त्यांना, तेव्हा हा त्यांना ड्रेस घातला जायचा असं. चला आपण जातोय आता सगळे वर जातोय 2nd फ्लोअरला, जिथे सावरकरांना ठेवलं होतं ती रूम पाहायला जातोय आपण वरती. चला चला
जाऊया काकू वर? जमेल ना तुम्हाला चढायला? बघा, ज्यांना नाही जमत आहे त्यांनी खाली राहू शकता. हे बघा, हे सेल्युलर जेलचा नमुना आहे. म्हणजे जो आपण आता पाहिला तो हा जो सगळा नमुना आहे ना, जो इथलं सेल्युलर जेल आहे त्याचा नमुना आहे, जो मी तुम्हाला इतका वेळ दाखवलाय, जी त्यांनी पूर्ण त्याची माहिती मी तुम्हाला सांगितली आहे. आणि आता मी चालली आहे सेकंड फ्लोअरला, जिथे सावरकरांची रूम आहे तिथे आपण जातोय. हे बघा, आम्ही चाललोय तिकडेच. हे सेकंड फ्लोअरला आता सगळे चालत चाललोय. ट्रॅव्हल एक्सपर्टचे सगळे कुठे आहेत? सगळे आहेत ना इथे? आले ना? अजून कोण येत आहेत? जे नाही आले नहीं, जो है वो नीचे बैठ गए, जो है आप चालू कर दो. ओके, देखिएगा. एक्सक्यूज मी. फिलहाल अभी हम लोग जहाँ पे मौजूद है, ये एक्चुअली जेल का सेंट्रल टावर का बीच प्लेस है. इसके ऊपर है वॉच टावर. तो ये जो हे इथले आहेत फ्रीडम फायटर्स, जे बॉम्बे मध्ये इथे कोण होतं, त्याच्यानंतर पंजाब मधलं कोण होतं, त्याच्यामध्ये इथे हे सगळ्याकडचे जे जे फ्रीडम फायटर्स जे इथे होते त्यांची ही सगळी नावं आहेत इथे. आणि हे आपण बघतोय. आणि ह्याच्यानंतर मग आपण सावरकरांची रूम पाहायला जातोय. हे बघा, फ्रीडम फायटर्स हे बंगालमधले आहेत. त्याच्यानंतर इथे आहेत हे मद्रासमधले आहेत. हे बऱ्याच ठिकाणचे हे फ्रीडम फायटर्स आहेत, जी त्यांची इथे नावं दिलेली आहेत. हे पंजाब, दिल्ली, म्हणजे असं हे सर्वकडचे जे 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 सगळ्याकडचे होते त्यांची ही ती सगळी नावं इथे दिली आहे. बिहार, म्हणजे ते हे सगळी लोक इथे ह्या जेलमध्ये कैद होती, त्यांची ही नावं आहेत इथे दिलेली आहेत. असं हां, हे आपण बघतोय. आणि आपण आता जातोय वर. फिलहाल अभी हम लोग जहाँ पे मौजूद है, ये एक्चुअली जेल का सबसे टॉप मोस्ट पार्ट वॉच टावर है. ये वॉच टावर पहले पूरा रेड ब्रिक्स का बना हुआ था, टूटने के बाद इसको ये लकड़ी का शेप दिया गया. 3 जो विंग्स बचा हुआ उसमें वो है नंबर 1, ये नंबर 6 और वो है नंबर 7. बाकी के 4 इस तरफ में था, जहाँ पे टूटने के बाद ये हॉस्पिटल कंस्ट्रक्ट है. वो सामने में जो आइलैंड है ना, वो है नेताजी सुभाष चंद्र बोस आइलैंड. इसी तरह वहाँ पे है नील और हैवलॉक, स्वराज द्वीप और शहीद द्वीप जिसका नाम है ना, वो देखिए पीपल पेड़ का पीछे, नारियल पेड़ के पीछे. वो ही वहाँ दिखता है. हाँ. और ये देखिए, ये है माउंट मणिपुर, सॉरी ये नॉर्थ बे जहाँ पे वाटर स्पोर्ट्स एक्टिविटीज के लिए ले जाते हैं, नॉर्थ बे. और ये माउंट मणिपुर अंडमान का 2nd हाईएस्ट पीक है. ओके, अब देखिए 2 मिनट और मैं आपको एक्सप्लेन करूंगा, उसके बाद यहाँ से हम लोग नीचे उतरेंगे. अब नीचे जाने से पहले देखिए, इस जेल का नाम सेलुलर जेल क्यों रखा गया? लॉट्स ऑफ सेल्स की वजह से. एक रूम को यहाँ पे एक सेल बोलते हैं. जेल के अंदर सेल्स की वजह से इस जेल का नाम सेलुलर जेल रखा गया. और अंडमान को काला पानी की सजा किस लिए बोलते हैं? एक्चुअल जो वर्ड है वो है काल पानी का सजा. काल एक संस्कृत शब्द है जिसका मतलब होता है टाइम. उनका मौत यहाँ पे निश्चित था, इसलिए इसको काल पानी की सजा बोलते थे. लेकिन टाइम चलते चलते लोगों ने इसको काला पानी यहाँ का एक्सप्लेन तो हो गया. आप लोग को नीचे उतरते वक्त वीर सावरकर जी का रूम देखना और मेल केला. चला, आता इथून खाली उतरा आणि आपल्याला सरळ पुढे जाऊन सावरकरांची रूम पाहिजे. चला चला, इकडेच खाली उतरून लगेच आपण सावरकरांची जेल बघतोय. म्हणजे ज्या रूम मध्ये ठेवलं होतं त्यांना, ती रूम दाखवतोय. चला, सावरकरांची रूम पाहिजे आहे ना काकू? आता तुम्ही त्याच्यासाठी आलात ना? नक्की. मग बघा, हो, त्याच्यासाठी तर आपण आलोत ना. बघा, जाऊ दे ना काकू. बघा, काय नाही, सेम आहेत सगळ्या रूम. पण एक असा अनुभव ही आहे वीर सावरकर ही कोठडी आहे त्याच्यामध्ये आपण. आणि हे आहेत सावरकरांचा, हे बघा, हे विनायक दामोदर सावरकर, ही आहे त्यांची रूम, म्हणजे कोठडी. हा, हे बघा, पाहिली का रूम सगळ्यांनी? आता ज्यांनी पाहिली त्यांनी एक गाणं जरासं बोला ना. बोला. परत मातृभूमीला सावरा प्राण
आपलं जेलचं सगळं झालंय बघून. आता हा आपला पहिल्या दिवशीचा आपण आता जातोय आपल्या हॉटेलला. म्हणजे अजून आहे तसा लाईट अँड साऊंड शो. जर पाऊस नाही आला तर तो पण दाखवेन मी तुम्हाला. नाहीतर आपण आता जातोय बाहेर थोडंसं रेस्ट वगैरे करून मग परत आपला लाईट अँड साऊंड शो बघायला येतोय आपण परत. मग आपण आता थोड्या वेळासाठी रेस्ट करूया बाहेर जाऊन. आता पूर्ण आपला बघून झालेला आहे. चला मस्त आम्ही आलो पण पावसाने थोडा गोंधळ घातलाय. चलिए आइए.